प्रशासकीय सेवेतील एक कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणजेच GST सह आयुक्त वैशाली काशीद। आपल्या सुयोग्य नियोजनातून राज्यात सर्वात जास्त कर वसुली करण्याची कामगिरी त्यांनी पार पाडली आहे। GST संदर्भातील एक उत्तम ट्रेनर म्हणून सौ वैशाली काशीद यांना ओळखलं जातं। केंद्रीय अबकारी कर आणि विक्री कर या संदर्भातील तब्बल 600 अधिकाऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे। संपूर्ण भारतात महाराष्ट्र कर खात्याला ISO मानांकन मिळालं आहे, तेही सौ वैशाली काशीद यांच्यामुळेच। शासकीय कार्यासोबत त्यांना समाजसेवेचीही प्रचंड आवड आहे। भटक्या विमुक्त समाजातील मुलांना मदत करण्यात त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत। तसेच मतिमंद मुलांसाठीही त्या विविध उपक्रम राबवत असतात। पूरग्रस्तांना मदत आणि कोरोना काळात अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांना जेवणाच्या पाकिटांचे वितरण केले। अशा अनेक कार्यात वैशाली काशीद ह्या नेहमीच पुढे राहिल्या आहेत। या सर्व कार्यात त्यांचं कुटुंब आणि GST परिवारही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा होता। GST सारखे किचकट विषय सोपं करणं असो वा जीवनातले अवघड प्रश्न सोपं करणं असो, आपल्या सकारात्मक आणि हसऱ्या चेहऱ्याने सहज करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच वैशाली मॅडम आहेत। या जीवनाला अभ्यास आणि आध्यात्मिक जीवनाची एक सुंदर किनार आहे। म्हणजेच छोट्या मुलांसाठी बालोपासना केंद्र असो वा गरिबांसाठी अन्न वस्त्र देण्यासाठी धडपड असो, हे सर्व कार्य वाखाणण्याजोगे आहे आणि आपल्या वाट्याला येणारे समाधान यातच सार्थक मानणाऱ्या अशा वैशालीताई या नेहमीच उत्साही आणि हर्षित मुख दिसतात आणि सर्वांसमोर एक आदर्श ठेवतात। त्यांच्या या समर्पित कार्याची दखल घेऊन न्यूज 18 लोकमत यांच्यामार्फत मुक्ता सन्मान हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। आज या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान करणे ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे।